नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी कविता करते किंवा काहीतरी लिहिते हे माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं. त्यातून मी असं अचानक YouTube चॅनल वगैरे सुरू करेल हे म्हणजे त्यांच्यावर बॉम्ब टाकल्यासारखंच होतं. माझं सरळसोट चालणारं आयुष्य आणि त्यात आलेला हा YouTube चॅनलचा ट्विस्ट. SPD सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यातूनच सुचलेलं हे नवीन काहीतरी. कशाला हवंय? कशाला हवंय? काही दिवसांपासून मला जरा शहाणं असल्यासारखं वाटायला लागलं. रोजच्या त्याच कटकटीतून बाहेर पडूया असं वाटायला लागलं. का कुणास ठाऊक अचानक इतकं बळ कुठून तरी यायला लागलं आणि काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करूयात असं वाटायला लागलं. आधीपासूनच रिबेलस असलेल्या मनाला हे करावंसं वाटलं आणि आता करायचंच असं ठरवून टाकलं. जवळ नाहीच काही, फक्त लिहिता येतं थोडं काही आणि घरच्यांची याला काही हरकत नाही इतक्या जीवावर धाडस करायचं ठरलं आणि SPD नावाचं हे प्रकरण शेवटी सुरू झालंच. पहिला प्रोमो आल्यापासून प्रतिक्रिया यायला लागल्या. कोणी म्हणालं छंदासाठी वेळ काढताय छान आहे, कोणी म्हणालं रिकामे धंदे नुसते बाकी काय काम आहे, कोणी म्हणालं लोक काय म्हणतील, कोणी म्हणालं इतकं काय स्वतःसाठी जगण्याचा सोस आहे, कोणी म्हणालं ही बाजू माहितीच नव्हती, कोणाला तरी याच्यामुळे प्रेरणा मिळत होती, कोणी म्हणालं छान करतेस थांबू नकोस, कोणी म्हणालं उगाचच या मोहजालात वाहत जाऊ नकोस, कोणी म्हणालं आपलं वय काय काम काय याच्या परिणामाचा विचार केला काय, कोणी म्हणालं स्वतःला शहाणी समजते शायनिंग नुसती दुसरं काय, कोणी म्हणालं असा निर्णय घ्यायलाही धाडस लागतं, कोणी म्हणालं आमच्याच्याने हे जमलं नसतं, कोणी म्हणालं वेळ लागेल पण चांगलं आहे, कोणी म्हणालं वेळ लागेल पण चांगलं आहे, कोणी म्हणालं लिहित राहा कवितांमधून प्रेरणा देत राहा, कोणी म्हणालं नको दाखवूया बायकोला नाहीतर तीही लागेल अशा काहीतरी नादाला. एक मात्र खरं स्वतःची नवीन ओळख पटली, लोकांची विविध रूपं दिसली. कोणी लिखाण पाहिलं, कोणी कल्पकता पाहिली, कोणी दिसणं पाहिलं, कोणी तांत्रिक बाजू पाहिली. कधी चांगलं कधी वाईट आत्तापर्यंत ऐकलं आहे, कधी चांगलं कधी वाईट आत्तापर्यंत ऐकलं आहे. बरंच काही चालू आहे, बरंच काही पाहायचं आहे, बरंच काही चालू आहे, बरंच काही पाहायचं आहे. सोबत असेच कायम रहा कारण जे दिसतं त्याही पलीकडे बरंच काही असतं. इतकं फक्त ध्यानात ठेवा, मेहनतीशिवाय काही मिळत नसतं. इतकं फक्त ध्यानात ठेवा, मेहनतीशिवाय काही मिळत नसतं. कशी वाटली तुम्हाला आजची कविता? तुमची ही स्वप्न असतील त्यांच्यासाठी तुम्हीही जगत राहा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमच्या स्वप्नांबद्दल शेअर करा माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये. लवकरच भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमची #SPD स्नेहल.